सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। नगरच्या वतीनं एक आयुक्ताला भेटायला आलो होतं शिष्टमंडळ। 25-100 महिला आम्ही उपस्थित इथं आलेलो आहोत। भगवाननगरमध्ये गेल्या 2016 आम्हाला घर बांधून दिलं सरकारनं, गृहनिर्माण संस्थाच्या वतीनं। तर ह्यानंतर आम्हाला सर्वच सुविधा करून देतो म्हणून अशी आमचे मोठे घरं, लहान घरं आम्हाला दिलं। तिसऱ्या मजल्यावर आले तरी आम्ही राहत गेले। आता पाण्याचा मोठा प्रश्न असा आहे की तिथं पाण्याची लाईन, डेरणीची लाईन दोघं मिळून अशी आहे। तर आता लोड जास्त व्हायला लागलेला आहे, म्हणजे सर्व पाण्याचं लोडमध्ये संडासचं पाणी, पियाचं पाणी अशी घाण पाणी यायला लागलेलं आहे। डेरणीच्यावर चेंबर नाही आहे, चेंबरवर जर फरचा नाही आहे। तसं समजा ते दत्त मंदिर आहे, दत्त मंदिरमध्ये सुद्धा अशी घाण पाणी जातो। आता पियाचं पाणी आलं तर 1 तासभर पाणी सोडावं लागतं, अशी परिस्थिती आलेली आहे। आता आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देऊन त्यांना सांगितलेलं आहे। आता ते संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं, चोबे साहेब असेल, ते कारंजी साहेब असेल, त्यांनी व्हिजिटला ते पाठवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता आज पाणी आहे, आज आलं असतं तर त्याला दिसलं असतं काय अवस्था भगवाननगरची। तर ह्या पाणी आलं तर कुठलं लग्न होत नाही, कुठलं मेलेला मळासुद्धा ठेवावं लागतं, म्हणजे पाणी बंद करावं लागते, अशी अवस्था आहे। कुठला कार्यक्रम होत नाही, म्हणजे गंगा भरणे सगळं पाणी जात आहे, डेरणीतलं पाणी हे ताबडतोब बंद व्हावं म्हणून आम्ही असं निवेदन दिलेलं आहे। आता आयुक्त साहेबांना ते आमचं म्हणणं ऐकून घेऊन ते आता 1.5 महिन्यामध्ये हे लाईन घालण्याचं काम करतो म्हणलं आहे। तात्पुरतं चांगलं पाणी देण्याची तिने जबाबदारी घेतलेली आहे, अशी व्यवस्था केलेली आहे।